माझ्या फूडी श्रेया अँड शरीव या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत किचन ऑर्गनायझर्स शेअर करणार आहे, जे तुम्हालाही उपयुक्त पडेल. सध्या थंडी खूप आहे, त्यामुळे थंडीत आपण आपल्या खाण्यामध्ये एगचा जास्तीत जास्त वापर करतो. त्यासाठी एग स्टोअर करण्यासाठी मला एक ऑर्गनायझर पाहिजे होतं. मी आधी फ्रीजमध्ये एग ठेवत होते, पण मला बरेच जण म्हणाले की फ्रीजमध्ये अंडी ठेवू नये, म्हणून मी अशा ऑर्गनायझरच्या शोधात होते जे अट्रॅक्टिव्ह असेल. तर मला हे मिशोवर ऑर्गनायझर दिसलं आणि मी ते ऑर्डर केलं. याची क्वालिटी पाहून मला खूप आनंद झाला, कारण सगळ्यात आधी आपण काय करतो, काहीही ऑर्डर केलं तर त्याची क्वालिटी कशी येईल यावर आपण जास्त लक्ष देत असतो. तर याची क्वालिटी खूप छान होती आणि मी खूप हॅपी झाले की जसं मला हवं होतं तसंच एक ऑर्गनायझर मिळालं. हे मेटलमध्ये आहे आणि याला पकडण्यासाठी असे हँडल पण आलेले आहेत. तर हे आहे एक स्टोरेज. मिशोवर वेगवेगळ्या कलर्समध्ये ही उपलब्ध आहे. मला व्हाईट कलर खूप आवडला, म्हणून मी व्हाईट कलर घेतला. यामध्ये जवळजवळ 15 अंडी सहज बसतात. ही दिसायला एवढं छान होतं ना की माझ्या बाळाने याला नाव दिलं चिकलेटा. आणि ही चिकलेटा खरंच खूप छान आहे. असं कधी झालं नाही की आपण एखादी वस्तू आणली आणि ती वापरायला काढली नाही. मी लगेचच हिला वापरायला काढलं. हिची मिशोवर प्राइस आहे 850 रुपये. दुसरं ऑर्गनायझर होतं ते म्हणजे डिनर सेटसाठी. यामध्ये 12 प्लेट सहज बसतात आणि बाउल ठेवण्यासाठी ही जागा होती. हे पण एक माझ्यासाठी उपयुक्त ऑर्गनायझर झालं. मोड आणण्यासाठी आपण मटकी किंवा मूग याला पातेल्यामध्ये पाण्यात भिजू घालतो आणि मग नंतर रुमालामध्ये रात्रभर ठेवतो पाणी काढून. पण मला ॲमेझॉनवर खूप छान असं ऑर्गनायझर मिळालं, ते म्हणजे ही काचेची भरणी. यावर आउटसाईडला मार्किंग पण केलेली आहे आणि पाणी ड्रेन करण्यासाठी झाकणावर छिद्र पण दिलेले आहेत. त्यामुळे या भरणीतच आपण मूग किंवा मटकी भिजू घालून आणि त्यानंतर पाणी काढून मोड आणायला ठेवू शकतो. मी लगेच प्रयोग करून बघितला. मी इथे 1 वाटी मूग आणि दुप्पट पाणी घालून याला दिवसभर भिजू दिलं. आणि रात्री सगळं पाणी काढून ही भरणी अशी पालथी करून ठेवून दिली. तुम्ही बघू शकता किती छान मोड आले. मस्त मोड आले. त्यानंतरचं एक पार्सल आलं होतं, ते शरीरला अनबॉक्स करायचं होतं. कसं आहे? खूप छान आहे. इथे ठेव, आता इथे ठेव.
कॅरी बॅग काढ त्याची. हे मी इंडोर प्लांटसाठी घेतलं होतं. माझ्या शोकेशमध्ये भरपूर जागा आहे, तिथे मला असं प्लांटर आणि स्टँड पाहिजे होतं जे उठून दिसेल, आणि तसंच मला ते मिळालं. ॲमेझॉनवर याची क्वालिटी खरंच खूप छान आहे, तुम्ही परचेस करू शकता. हे ऑर्गनायझर स्पेशल माझ्या दोन्ही मुलींसाठी आहे. आता सध्या थंडी खूप असल्यामुळं माठातलं पाणी खूप थंड होत जातं, त्यामुळे मी शक्यतो दोघींनाही हंड्यातलंच पाणी देते. पण हंड्यातून पाणी घ्यायला त्यांना खूप कंटाळा येतो, त्यामुळे मला असं वाटलं की एक डिस्पेन्सर आणून घेऊ, जे आताही उपयोगी पडेल आणि उन्हाळ्यातही. हे काचेमध्ये आहे आणि याच्या झाकणाची क्वालिटीही चांगली आहे. हे उन्हाळ्यातही जास्तीत जास्त उपयोगी पडेल. आपण यामध्ये लिंबू वगैरे चिरून, काकडी चिरून, पुदिन्याची पानं, कोथिंबीर वगैरे घालून आपण याला यूज करू शकतो. म्हणून आताही युजेबल आणि नंतरही मला हे चांगलंच यूजफुल राहील. याला स्टँड नव्हतं, तर मी घरातल्याच छोट्याशा पाटावर हे ठेवलं आहे आणि या डायनिंग टेबलला खूप छान लुक आला यामुळे. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.